शेतकरी संप मागे घेण्याच्या निर्णयाचा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाय। पुणतांबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना संप चालूच ठेवणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावर संघटनेने किसान क्रांती संघटनेला पाठिंबा दिला होता। मात्र संघटनेच्या सदस्यांनी इतर संघटनांना विचारात न घेता निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। अशात कर्जमाफी आम्हाला मान्य नसून संपूर्ण कर्जमाफीची मागणी कायम असल्याचं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी सांगितलं। या ठिकाणी राज्यामध्ये एक शेतकऱ्यांचं एक चांगलं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असताना देखील या ठिकाणी ठोस अशी भूमिका न घेता कुठेतरी सरकारने या ठिकाणी ते मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आश्वासनाने निव्वळ आंदोलन यशस्वी होत नाही याचा मागचा अनुभव आहे। म्हणून मी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी आंदोलनाला सबंध राज्यामध्ये मी एक जिल्हाध्यक्ष आहे। नगर जिल्ह्यामध्ये सबंध या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। भाजीपाला दूध सगळं बंद होतं, परंतु आमची मागणी एकच होती की मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय व्हायला पाहिजे। कुठल्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर त्याला काही धार राहत नाही। सर काय नाही, याच्यामधून काय होणार आहे का शेतकऱ्यांमध्ये जी एकजूट झाली होती ती भविष्य काळात एकजूट होण्यासाठी परत ह्या गोष्टीची अडचण तयार होईल। याच्याकरता हा जो निर्णय आपण सर्वांनी एकत्र येऊन घेण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय जोपर्यंत मंत्रालयातून क्लिअर होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याची 100% कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत हा त्रासदायक असेल। आणि हा जर निर्णय आता झाला नाही तर भविष्य काळात शेतकरी हा एकत्र येऊ शकणार नाही। अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही। कारण बहुभूधारक शेतकरी त्यांना सुद्धा मजूर लागतात, त्यांना सुद्धा खताचं जे किमती आहे त्या किमतीतच खत भेटतं, तेव्हा त्यांना वेगळं सोडून उलट बहुभूधारक शेतकऱ्यांना मजूर जादा लागतो, अल्पभूधारक शेतकरी स्वतः करू शकतो। तेव्हा शेतकऱ्यामध्ये दोन गट पाडण्याचं पाप हे सरकारने करू नये। आणि आत्ता पूर्वी जसा शेतकरी भरडला जायचा किंवा भूलतापाला बळी पाडला जायचा, आता तरुण शेतकरी तो भूलतापाला बळी पाडणार नाही किंवा 4 जणांनी निर्णय घेतला तो मान्य करील असा दूधखोळा शेतकरी राहिला नाही, तर हा संप मोडीत निघणार नाही। नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला तरी मोडीत निघणार नाही। आमच्या संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय किंवा पाचही मागणी मान्य झाल्याशिवाय हा संप थांबणारच नाही।